मरावे पण कीर्तिरूप उरावे, असंच एक व्यक्तिमत्व DGP नगर 2 वनश्री कॉलनी येथील कैलासवासी धनाजी भाऊ लगड हे आज आपल्यात नाही. करोनाच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये ते एक्सपायर झाले, परंतु त्यांचं सामाजिक काम खूप मोठं होतं. कुठलीही जयंती असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्यांचं योगदान मोलाचं असायचं. गोर गरीब यांची ते नेहमी मदत करत असत व आपल्या मित्रमंडळीमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या मित्रांमध्ये तो एक धक्काच बसला. त्यानंतर सर्व मित्रमंडळी गेल्या 3 वर्षापासून धनाजी भाऊ लगड यांच्या नावाने जे उद्यान आहे, या उद्यानामध्ये दरवर्षी वृक्षारोपण करत असतात आणि या वृक्षारोपणाने आज हा परिसर हिरवागार झालेला आहे. हे उद्यान धनाजी भाऊ लगड यांच्या नावाने ओळखले जाते. आज त्यांच्या आठवणी स्मृतीमुळे आज त्यांच्या मित्रमंडळीतर्फे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळेस त्यांची मित्रमंडळी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने धनाजी भाऊ लगड या उद्यानामध्ये उपस्थित होते. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्ग नेहमी दररोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी येत असतो आणि या लावलेल्या वृक्षाची काळजी सर्व नागरिक घेत असतात. करोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता पडली होती आणि वटवृक्ष असो किंवा अनेक हे वृक्ष असो, या वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन भेटतो. तसंच आपलं जे पर्यावरण आहे याचं देखील समतोल राखला जातो. आज दिवसेंदिवस तापमान वाढत आहे आणि पावसाचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. त्यामुळे आज वृक्षारोपणाची खरी गरज आहे आणि धनाजी भाऊ लगड यांच्या आठवणीच्या स्मृती आज प्रगट झाल्या आणि त्यांच्या आठवणीनिमित्ताने आज वृक्षारोपण करण्यात आलं. तसंच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे काही कार्यकर्त्यांनी. त्यांची मित्रमंडळी नुसतं वृक्षच लावत नाही तर ही वृक्ष कशी मोठी होतील याकडे लक्ष देत असतात. नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक. कैलासवासी धनंजय लगड यांच्या आठवणीनिमित्त आज दिनांक 23/6/2024 रोजी वनश्री कॉलनी मित्रमंडळ या संघटनेने वनश्री कॉलनीमध्ये गार्डनमध्ये वृक्षारोपण केले आहे. बस जवळजवळ आपण आज इथं 12 झाडं लावलेली आहेत आणि धनाजी भाऊच्या स्मरणार्थ आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. भाऊ असताना आपण दरवर्षी झाडं लावायचो, तर हा उपक्रम आपण आता दरवर्षी राबवणार आणि दरवर्षी आपण झाडे लावणार. डॉक्टर सर बोला. आज लगड साहेबांची कमतरता जाणवते. त्यांच्यासारखा एक उत्कृष्ट कार्यकर्ता आपल्यातून अचानकपणे निघून गेला, तर त्यांच्या आठवणीनिमित्त सर्वजणांनी झाडं लावणार आहे. वर्षभर झाडं लावणार आहेत, वर्षभर त्याचं संगोपन करणार आहे. कोणाला काय बोला? ज्येष्ठ नागरिकच्या बाबतीत बोला. कैलासवासी धनाजी भाऊ लगड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्यावर वनश्री कॉलनीमधील प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांनी या ठिकाणी त्यांची हमेशा आठवण राहो याकरता वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो पूर्ण झालेला आहे. नुसता लावून फायदा नाही, तर त्याला जगवण्याची आणि त्याला मोठं करण्याची जबाबदारी
ही या ठिकाणी सर्व उपस्थित ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना आहे आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती एक आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लगड भाऊ यांना सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. झाडे जगवा झाडे